श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 29. श्री गणेशाय नमः. रुक्मिणी वरा कमलाकांता चाणूरमर्दना वसुदेव सुता कंसारी तू जगत्राता वासुदेवा जगदीशा शेषशाही हलधर भ्राता भावप्रिया सुदर्शन दर्शिता द्रौपदी लज्जा रक्षण करता पाठी राका मिरवसी जैसा पांडवांचा पाठी राका तैसा मिरविसी मम धोंदिका भक्तिसार ग्रंथ कौतुका वाग्वरदा म्हणविसी मागिले अध्यायी विरह स्थिती लादली गाढत्वे भरतरी प्रती पिंगले करिता स्मशान क्षिती पूर्ण तप आचरला तया क्लेशाचे उद्देशी मित्रावरुणी दत्तापाशी श्रुत करुणी स्वस्थानासी एवुनिया पोहोचला उतके कथा सिंहावलोकनी चित्ती धरावी श्रोतेजनी या परी पुढे ग्रंथ मांडणी सिद्ध अवधानी असावे असो गर्भांद्रित मच्छिंद्रनाथ ठेवणी गोरक्ष करावया तीर्थ मही लागी भ्रमत गिरणार प्रती पातला तेथे भेटुणी दत्तात्रयासी भावे नमिले प्रेमराशी श्री दत्ते धरुणी हृदयासी आनंदाने उचंबळला श्रीकर पद्मे मुख मंडन गोरक्षाचे कुरवाळुणी वदन निकट बैसविला हस्त धरुण अलाई बलाई घेतसे मोहित वाणी पुसतसे त्याते म्हणे कोठेरे मच्छिंद्रनाथ तू सोडुनी निरपेक्ष त्याते मही लागी भ्रमतोसी एरू सांगे पुन्हा नमोन गर्भाद्री पर्वती मच्छिंद्र नंदन राहिलासे स्वसुखे करुण जप जाप्या ते योजनिया मुहूर्त पूर्ण स्वसुकाशी लाभिले असे तीर्थ स्नानासी मगमी नाना तीर्थ उद्देशी करीत आरो परियेसा ऐसा वधुनी वृत्तांत या उपरी बोले अत्री सुत वसा कार्य लागले माते त्या कार्याते संपादी तरी म्हणते कार्य कवण भरतरी मम अनुग्रही नंदन तो स्व कामते करिता स्मशान 12 संवत्सर सेवितसे अन्नोदकाचा त्याग करुण सेवोनी आहे तृणपर्ण कांता कांता चिंतन करुण 12 वर्षे बैसला तरी तुवा जाऊनी तेथे सावध करी युक्ती प्रयुक्ती सकळ दावी अश्वासत आपुले पंथी मिरवावे त्यासी मी अनुग्रह जेव्हा दिदला तेव्हाची गुंतविला संकल्पाला ही सोडुनी वैभव पंथाला नाथपंथी मिरवेन मी तरी तया भोलासी जाण दिवस लोटुनी गेले पूर्ण मग जन्मापासून सकळ कथन भरतरीच्या सांगितले समुच्चय गोष्ट ऐकुनी कथन मान तुकावी गोरक्ष नंदन म्हणे महाराजा तव कृपेने कार्य सत्य करीन हे तव आज्ञा यापरी माते असता मग भरतरी लोहाते आणि कनकता ही अशक्य नसे माते वार्ता अर्थ घडला सहजची हे महाराजा तू कृपाघन वर्षलासी मम देहा कारण ते भरतरी तरुते ज्ञानकन अनायासे कनसेची तव कृपा जवळी असता मग भरतरी शुद्धेची कामवार्ता ही अशक्य नसे माते करिता तृप्त सिद्धी ते भिनवाया की तव काम कल्पतरू मम चित्तांगनी पावला विस्तारू तेथे भरतरी हिनत्व विचारू दरिद्राते उरेना तरी आता बोलतो प्रमाण कार्य आपुले करुणी देईन ऐसे म्हणून वंदनी चरण शीघ्रगती निघाला व्यान अस्त्र जपोनी होटी भाळी चर्चिली भस्म चिमोटी मग व्यान मंत्रे वही पाटी गमन करू निघाला लभता डोळ्याचे पाते क्षणी आला अवंतिके प्रत 50 योजने निमिषांत क्षितीत लंगोनिया पातला तो गोरक्ष येता स्मशान निकट दुरोनी पाहे भरतरी नेट तो सर्वांग दिसे अति कृशवट अस्थिगत प्राण देखिला मुखी तितुकीच सहज ध्वनी म्हणे राम हे बरवी केली करणी आम्हा उभयंताची तुटी करोणी पिंगला नेली जवळीके ऐसी सहज ध्वनी ऐकोन पाहुणी तयाचे कृशपण परमचित्ती हळहळोन चकचकाव मानितसे चित्ती म्हणे आहा कठीण राव आचरे परम निर्वाण अस्थिमय राहिला प्राण त्वचा व्यक्त होऊन या तरी ऐसा विरह जयासी मानला हे पूर्ण मानसी तो वरपंगी वाग्वरासी कदाकाळी मानिना तरी याते आम्ही जे बोलू तेथे सकळ होय बोलू जैसा शुदेला वेळू पळवा तेथे मिरवेना जैसा खापरासी परिस भेटे व्यर्थ होय यत्नपाठ तेवी बोधिता बोध अचाट व्यर्थपणी मिरवेल की हिंगतरू अपार विपिनी त्यात मैला गरू स्थापिलावनी तया सुगंध लिप्त दुर्गंधवनी कदा काळी तुटेना की शर्करेचे आळी पाळी शक्रावणाच्या वेष्टिल्या वेली परी त्या कटुत्वपणा सकळी मधुरपणा मिरवेना की चतुराननाचे हस्तकमणी जन्मभर स्थापिले दरिद्र भाळी ते व्यवसाय करुणी नव्हाळी कदा काळी चालेना तरी आता विचार येता योजावा काही बोध रहिता जाते जैसे कामना स्थिता तैसी स्थिती वर्तावी की स्वपुच्छा चक्रवेडा नीट होण्या यत्न पाडा तेवी राव झाला वेडा शब्दबोध चालेना जैसा जो तैसाची होता स्थिता मग संतोष मिरवे चित्त संतोष मिरवल्या कार्य प्राप्त घडुनी येते सकळी का पहा रामशत्रू दानवा परी विभीषण मिरवला भिन्न भावा तेने करुणी स्ववैभवा भंगू दिले नाहीस की बळी या रायाचे जिने त्यासी मिरवला तो वामन मात्र शत्रू भरशधर होऊन ताता समान वहिवटला
कीर्तन न्याये करुणी येथे रायासी ओपावे सर्वहित संतोष मिरवोनी अत्री सुता कीर्ती ध्वज लावावा मग जाऊनी अवंतिकेत कुल्लाळ ग्रही संचार करीत एक गाडगे अनुनी त्याते बाटली नाम ठेविले उपरी रंग चित्र विचित्र देहुनी रोगनी केले पवित्र मग ते चमकपणी पात्र तेजा लागी दर्शवी परी अंतरी पात्र कच्चे बनी वरी रंग दावी लकलकोनी जेवी वाडी व ब्रह्मज्ञानी परी अंतरी हिंगो बोलता ज्ञानी विशेष ही प्रत्यक्ष मिळाला सो रूपास ऐसे भासले तरी ओम फस तरी अंतरी हिंगो नवते मडके कच्चेपणी वरी सुडाळ दिसे रंग प्रकरणी सो गोरक्षणात ते घेऊनी स्मशान वाटिके पोहोचला भरतरी जवळ येता दृष्टी सन्मुख तत्वता हेचेचे निमित्त करुणी नाथ भूमी लागी पडत असे अंग धरुणी देत टाकून सोंग दावी मूर्छापणे त्या संधीत बाटली कवळून बाटली लागी न्याहाळी सो बाटली केली फुटोण मग सोंग मूर्छेचे सावरोण भवंते पाहे विलोकन बाटली झाली शतचूर्ण तवती देखिली शतचूर्ण मग उठता झाला आहा म्हणून म्हणे माझी माय बहीण बाटले कैसी फुटली सतो सकळ मिळवूनी तिचे खापर शोक करीत असे वारंवार ऊर्ध्व शब्दे गहीवर लोकांवाजी दाखवी म्हणे आहा माझी बाटली देवे कैसी फुटूनी गेली आता ती माझी परम माऊली कोणी राणी धुंडाळू आहा माय गेलीस सोडून आता तुझसाठी वेंचिन प्राण आहा विधात्या कैसे घडून आणले तुवा या ठाई आहा माझे माय बहिणी कैसे गेलीस सोडोनी दाही दिशा मज लागोनी ओस करुनी गेलीस माये गे माई या ठाई तू वाचली असतीस आपुले देही मी पावलो असतो मृत्यू प्रवाही त्यात कल्याण मानितो ऐसे शब्द राये ऐकोन हास्य करी गदगदोन चित्ती म्हणे पावली या मरण बडक्यास काय मग करिता ऐसी अंदेशा आणुनी चित्ती हास्य वारंवार करी नृपती एरीकडे गोरक्ष चिती आरंबळे अट्टा हासे धरणी टाकुनी शरीर हृदय पिटी उभय करी आहा बाटली वागुत्तरी ऐसे म्हणून आरंबळे म्हणे तू गेलीस माय बहिणी परी माझे आटले सुदैवपणी आहा माझा वासरमणी हस्ताचळा गेलासे आहा बाटली माझे धन कोणी दुर्जने नेले हिरावण आहा बाटले तुझे वदन एकदा दावी मज लागी आहा बाटली परम दुर्जटी कोणी हिरावली मम अंधाची काठी ऐसे म्हणून वागवटी माय वदन दावी गे ऐसे म्हणून दीर्घ रुदन करीत आहे अट्टा हासे करुण परी राव भरतरी ते पाहुन चित्ता माझी चागाटे हा पिंगला ऐसा घोष करीत बैसला परी ते बाहुनी विसरला मणी आश्चर्य बहुमानी म्हणे वेंचिता दमडी अडका तयासाठी धरुणी आवाका नाशवंत जाणे सर्वनिका शोक केवी करत असे ऐसे जल्पुनी चित्ती निवांत बैसला तयेक्षिती परी हुडहुडी तरुळ फलाप्रती शांतपणे राहीना सुशब्द वाक्या अमृतपर सिंचिता झाला वागुत्तर म्हणे योगी का चितातुर शोक करिसी हे सांग अरे वेंचिता सापिका कवडी मडके येईल पुन्हा आवडी तयासाठी शोक परवडी करिसी काय हे मूर्खा ऐसे उत्तर ध्रुमाचे फळ अरती ओपिता नृपाळ यावरी गोरक्ष बाळ बोलता झाला तयाते म्हणे महाराजा नृपाळा तू शोक करिसी कवन मेळा तरी दुःखाब्दी शोक जाळा प्रचिती पाहे आपुली तरी हा पांतस तू प्रकाम कंठी लागला जगाचा उगम तरी त्या उभवनी अनर्थ धाम सुख कैसे नांदेल तरी आपणा वरुणी नृपती घ्यावी जगाची अर्थ प्रचिती माझी वाटली फुटल्या शिती दुःख जाणे मी एक राव ऐकुनी वागुत्तरा पुन्हा म्हणतसे ऐकिजे नरा मम दुःखाचा दृष्टांत खरा प्रचिती रूपी धरिला त्वा परी माझी पिंगला राणी मान पावली जेवी सौदामिनी हरपली जैसी सौदामिनी परतोनी कैसी प्राप्त होय शतानुशत मडकी मिळत प्राप्त करुणी देईन क्षणात पिंगले समान स्त्री रत्न कैचे दुसरे मिळेल यावरी गोरक्ष बोले वचन तुझ्या पिंगला लक्षावधी जाण प्राप्त करणे एक क्षण परी ऐसी वाटली मिळेना ऐसे एकुणी नराधीप म्हणे पिंगलेचे स्वरूप गुणवंती गंभीर दीप लक्षावधी दाविसी तरी लक्षावधी पिंगला माते हाताची दाखवी सद्गुरु भरिते तुते वाटल्या शतानुशते सिद्ध करीतो या ठाया तरी तुझा चमत्कारू दावी माते कल्पतरू जैसा भूषण कल्पापरू गुरु सुत तो गहीवरला तरी वा समान करणी माते मिरवेल अंतकरणी नातरी ढिसाळ वाटल्या वाणी परी अर्थ हिंगुच दिसत असे जैसे मृग जळाचे पाणी परी अब्दी समान वाटे खानी परी तृषा कुळाचा वासरमणी हस्ताचळी पावेना ही शुद्ध ओडंबरी घन स्वर्गीहुनी करी गर्जना परी तो यलेशमान मही लागी आतळेना की काजवा जो तो दिडवा दावी तरी का तिमिरास तो आटवी देवी बोल फोल प्रवाही निर्भू नको योगेंद्रा ऐसे एकता वचन म्हणे राया नरेंद्रोत्तमा पिंगला उदय रक्षावधीन केली यामस देसील काय एरू म्हणे पिंगला नयना दाविली या पूर्वीने इच्छिली कामना राज्य वैभव सुख सेवना संकल्पिन तुझ लागी ऐसे बोलता नरेंद्र पाळ साक्ष कोण म्हणे गोरक्ष बाळ
हेरू म्हणे पंचमंडळ साक्षभूत असती बा आणि अनलादी स्वर्ग सविता जळ पाताळ जळमही मान्यता हे साक्ष असती बा देखता पशु पक्षी मृगादिक जरी मजन घडे भोला समान तरी पूर्वज सर्व पावती हीन स्वर्गवासी पावती पतन नरकवास भोगिती आणि शतजन्म रौरवकार मही भोगिन वारंवार जरी मी नवोपी राज्य संभार तुझ लागी महाराजा ऐसे बोलुनी शपथपूर्वक पुन्हा बोले शपथदायक म्हणे महाराजा हे तप पाळक बोला समान दावी की जरी या बोला समान राहणी तोंड दाखविसी माते नैनी तरी नरक पावसील सहस्रजन्मी भीत वाचे अनृतत्वे ऐसी राजेंद्र बोले वाणी सत्यार्थ म्हणतसे योगतरणी मग कामिनी अस्त्र पिंगला नामी प्रयोगाते उच्चारी मग सहज करुणी ऊर्ध्वदृष्टी व्यंकिता झाला भस्म चिमुटी तवते कामिनी अस्त्रपोटी स्त्रिया कोटी उतरल्या मुख्य पिंगलाची भस्म झाली तीच अनंत मूर्ती धरुणी उतरली पाठी पोटी व्यापली सन्मुख उभी राहिली रायाच्या राव पाहुणी पिंगला स्वरूप मोह कामाचा उजळला दीप सकळांसी बैसोनी आपणा समीप संसार गुणा पुसतसे परी त्या पिंगला सगुण सरिता सर्व सांगती अचूक वार्ता सांगुनी उपरी बोध अर्था राया प्रती बोलती म्हणती महाराजा प्राणेश्वरा मम विरहाचे शल्य वैसले अंतरा परी अश्वासताचा माथा भारा फुकटपणी वाहिला म्या चित्ते करुणी तुमची प्रीती दाहुनी घेतले देहाप्रती पुन्हा उदय रक्ष जती अनंत दृश्य पै केले तरी तुम्हा भावनी मिरवणे मज पुन्हा अवनी परी शेवटी मृत्यूपणाची काचनी तुम्हा आम्हा असेची तरी राया मही भोजा आता संग सोडुनी माझा मोक्ष मही तळी ध्वजा लोनिया उभारी या परी माझा कामचित्ती वरुणी आचरला संसार नीती परी मुक्ती मोक्षाची मांदुस हाती चढणार नाही महाराजा मी पिंगला तुमची कांता आचारले पतिव्रता तेने डवरवोनी श्री वरे माथा दिदले हिता मजलागी आता तुमचे सर्व हित तुम्ही विलोका प्रज्ञावंत मी तुमची दासी तुम्हा संमत चालू शके महाराजा ऐसे वधुनी निवांतपणी पिंगला बैसली राव वेष्टोनी परी तो चमत्कार पाहोनी विस्मय त्यासी वाटला मग धावणी गोरक्ष चरणी लोटू पाहे दंडवत अवनी परी सर्वज्ञ गोरक्ष धरुणी पाणी राया प्रती बोलत असे हे महाराज महिपाळ माझा गुरु जो मचिंद्र बाळ मचिंद्र नामे प्रतापशीळ शिष्य आहे दत्ताचा तरी यापूर्वी तुझिया देही दत्तानुग्रह लादला बाही तरी तू मचिंद्र सहोदर मही गुरु माझा अससी की तरी तू वंद्य आहेसी माते म्हणून नमना अनुचित तरी माझा साष्टांग प्रणिपात तव चरणी असो की तरी राया सद्गुरु भ्राता सांग की कामना केवी उद्भवली चित्ता राज्य वैभव संसार दुहिता पिंगला भोगू इच्छितसे किंवा सोडुनी सकळ संपत्ती कामना बिरह वैराग्य चित्ती आचरू ऐसी बोधमती तरी स्थिती सांग की जैसी कामना असे चित्ता तैसीच लाभेल तेज भरिता ऐसे बोलता गोरक्षनाथा राव बोले उत्तर म्हणे महाराजा द्वादश वर्षा बैसरो पिंगला उद्देशा परी पिंगला स्वस्वरूपास प्राप्त झाली नाही की तरी एवनी त्वरित पिंगला दाविल्या शतानुशत तरी ऐसे सबळ सामर्थ्य राज्यपदी दिसेना मी पूर्वीच भ्रांती वेष्टिलो श्री गुरुचे हातापासून निसटलो परी कष्टलो संसार तापा माझारी तरी आता कृपागण दत्त दर्शनाचे अपार जीवन मज चातका करी पान कृपाघना महाराजा आता माते संसार राहणी राज्य वैभव सुखावनी तुच्छ लागे योग धर्मी प्रतापाने हीनते धन्य तू एक प्रत्ययास पिंगला दाविली चमत्कारास जेवी आवडी कुरुपाळास कौरव दर्शना दाविले तैसे पूर्ण कथेत दर्शन करविले माते येथ तरी मी न राहे भवभ्रांतीत वेष्टुनिया महाराजा आता आचरणी पूर्ण योगा साधीन सकल कलांसी प्रयोगा माझा स्वामी अनुसुया कुशिगा रत्नमाते दाविका गोरक्षमणी विरहे नुपाळा मनी वरिली आहे पिंगला तरी लक्षावधी प्राप्त या वेळा तुते झाल्या महाराजा तरी तुतक्या भोगुनी आता संतुष्ट करी आपुल्या चित्ता हिरू म्हणे एकी करिता दुःख इतके भोगिले मग लक्षावधी भोगुण तयांचे दुःख अवर्णन कोणी भोगावे चंद्रार्कमान अवधिते सांडोनिया एक वृश्चिक दंशिल्या अंगा वेदना होती भोगा त्यात लक्षानुलक्ष सुयोगा दंशिल्या काय सांगावे तरी आता असो कैसे पुन्हा अदृश्य करी पिंगलेस आणि तू राज्य वैभवास संभाळ करी महाराजा तरी माझे या स्वामीचे चरण आता दावी मज कारण तुका उपकार करुण कीर्ती ध्वजा मिरविका मग अवश्य म्हणे गोरक्ष सुत पुन्हा अदृश्य पिंगला समस्त मग धरुणी भरतरी नाथाचा हस्त नगरा माझी आणिला तेव्हा हर्ष समजता लोटिती झाली आनंद सरिता विक्रमरायाने माथा गोरक्ष चरणी ठेविला राये वैसमुनी कनकासनी षोडशोपचारे पूजिला मुनी मग जोडून या पाणी गोरक्ष काते पुसतसे म्हणे महाराजा मम भ्राता पिंगला विरहे पेटल्या चित्ता ऐसा आणिला देहावरता तरी ती कथा सांगावी मग राया ते सकळ कथुना तुष्ट केला मनोधर्म
उपरी वैराग्य संकेत पाहून पुढील कार्य सांगितले. परी विक्रम तो सर्व मर्मज्ञ तुष्टतांची मृवी मनोधर्म यावरी बोलता झाला वचन. गोरक्षका ते दवा हे महाराजा कृपामूर्ती आपण बरीच योजली युक्ती परी आपण येत षण्मास वस्ती भ्रात्या समवेत करावी म्हणाल तरी काय कारण. तरी 12 वर्षे सोडिले अन्न तेने कृश शरीर होऊन प्राण डोळा उरलासे म्हणून आपणा विनंती पत्र पुढे वाढितो पवित्र. तरी ते स्वादन्न सेवनी चित्र मम मानसा पोसावे यावरी बोले गोरक्ष जती जाणत आहे माझे चित्ती परी नेनो यावरी पुढे मती कैसी होईल रायाची त्याकरिता तप्ता तप्त देईन रायाचे हाती हित आता राहणे योग्य माते दिसत नाही महाराजा. ऐसे विक्रमा गोरक्ष बोलोन प्रविष्ट झाले सकळां कारण 12 शतराण्या आधी करून प्रतांत त्या ते समजला मग ते असुख मानुनी चित्ती शोके युवती विवळ होती गोरक्षाते शिव्या देती मेला मेला म्हणून या नाना वल्गना बोलती ऐसी म्हणती होता दृष्टी सरसी मेल्याने येऊनी घातले फाशी दूरदेशा न्यावया तरी याचे जळो वदन नेतो आमचे सौभाग्य रत्न ऐसे म्हणून म्लान वदन रुदना ते दाविती असो यापरी विक्रमा करिता त्रिरात्र झाला राहता मग भरतरी गोरक्ष उभयंता निगते झाले तेथुनी राव विक्रमा आनंद चित्ती उभयंता ते घेऊनी संगती बोलवितसे अति प्रीती गोरक्षाते बंधुनिया परी स्त्रियांचे कटकांत थोर ओढवला आकांत शरीर टाकुनी भूमीवरते आरंभळती अट्टहासे आठवणी रायाचे निपुण गुण स्त्रिया करती अट्टहासे रुदना म्हणती आमचा गेला प्राण राव शरीरी मिरवला एरीकडे गोरक्षणात भरतरी आणि विक्रमासहित अपार मंडळ प्रज्ञावंत गावा बाहेर पातले तो गोरक्ष पुसे भरतरी ते की राज्यवैभव अत्यंत कृत यात माणस जरी गुंडाळत असेल तरी मज सांग ऐसे ऐकुनी गोरक्ष वार्ता भरतरी बोले प्रांजळ अर्था हे महाराजा वैभव नलगे चित्ता योग आचरू वाटत असे राज्य वैभव कनक कामिनी वाटले नीच वामनाहुनी लक्ष लावणी श्री गुरुचरणी प्रचित घेऊनी वही वाटला मग आपुली शैली शिंगी कंथा झाला देता राया यशवंता भिक्षा जोळी घेऊनी हाता कुबडी फावडी ओपितसे ऐसी आसरण जामे करुण रायासी बोलता झाला वचन वैभव मानसी वमना समान तरी प्रचित दाविका तरी संचरुणी अंतपुरात कामिनी तुझ्या 12 शत त्या परक्या मानुनी चित्तांत भिक्षा मागुनी ए मन दृष्टी ऐसे ऐकुनी भरतरीनाथ अवश्य म्हणे काय आहे यात मग तैसाची उठुनी कृतांतवत अंतपुरात संचरला आदेश अलक्ष निरंजन शब्द गाजवी सवालपण शिंगी सारंगी वाजवोन स्त्रियांचे सदनी फिरत असे तो ते आदेश स्त्री कटक बैसले होते करीत शोक त्या उपरी पाहुणी रायाचे मुख आक्रंदती अट्टहासे एक धरणी वरी लोळती एक कबरी केश तोडीती एक मृत्तिका मुखी घालिती मस्तक आपटिती धरणीये मही आपटुनी कपाळ रुद्री व्यक्त करती वंबाळ एक उभय असते वक्षस्थळ धबधबा पीटिती पे एक रडती एक पडती एक शोके मूर्छित होती परिचारिका धावोनी हसती सावध करती तयांते एक म्हणे या राया समान उपरी न देखो शतजन्म आहा रायाचे माईक धन माये हुनी आगळीक एक म्हणती आहा राव कैसा मिटला आमुचा भाव आहा विधात्या आमुचे देव ऐसे रेखिले निजभाळा जे वसा लागी गाय एक घडी न टाकुनी जाय त्याची नीती तो पती राय होय माय आमुचा अगे स्नेहे करुणी एक शयनी परम स्नेहाचे सांगुलपणी किंचित कोमाईले पाहत वदरी अर्थ पुसे तयाचा पुसे परी इष्टार्था समान राव पूर्ण करी स्नेहे करुण जैसी माय करी कन्नी कारण तैसा लळा पाळीतसे ऐसी माया जयाचे चित्ती तो आता होऊनी निष्ठुरमती कैसा जातसे अदृश्य शिती आम्हा शव करुणिया तरी आता अर्थहीन राया जातात आमुचे प्राण आम्हा निरळवाणी करुण अघोर नारी सोडीसी ऐसे म्हणून आरंभळती उलथोनी मही वरती पडती पुन्हा उठोनी रायासी पाहती दैन्यवाणी शरीरे मग म्हणती आहाजी राव निर्भीत होतासी कैसा भाव की मही लागी कामदेव अवतार दुसरा दिसतसे अहो राजाचे वैभव वर्णन ठेंगना वाटतसे सहस्र नयन तो कृश शरीर दैन्यवाना भिक्षा मागे घरोघरी ऐसे बोलणी पाहत त्या ते पुन्हा सांडिती शरीराते मग सकळ उठवणी रायाते वेष्टन घातले स्त्रियांनी म्हणती राया आम्हा सांडून दूरदेशी नको करू गमन येथेची बाहुणी चंद्रवदन तुष्ट होतो आम्ही की तरी आता निस्पृह निराश दाही दिशा पडल्या राया उदास तरी मुक्त करुणी आमुच्या प्राणांस पाऊल मग पुढे ठेवावे ऐसे बोलता रायामणी संचरला क्रोधद्वी मूर्धनी मग कुबडी उगारोनी निकता झाला माघारा परी तो गोरक्ष गुप्तहेर पाहत होता चमत्कार राव निघता त्यजुनी स्त्रिया सत्वर मान तुकावी गोरक्ष असो भरतरी सहज स्थिती निघता मागे त्या युवती आरंभवनी पाठी येती नको जाऊ म्हणून या
आज 12 वर्षेपर्यंत बैसला होतासी स्मशानात, आता जोग आचरण करून वनात, तैसाची येथे राहे का? परी तो राव सकळ सांडोण, गावाबाहेर आला परतोन, एरीकडे विक्रम उज्जयिनी, स्त्रिया गेल्या स्वस्थाना, या परी गोरक्ष भरतरीनाथ, कुसोनी निघाले विक्रमाते, मग पदी पदी दुरावा होत, अर्धकोस पै गेले, एरीकडे विक्रम नृपती, परतोनी आला स्थानाप्रती, परी अट्टाहास्य पाहुणी अंतपुराप्रती, संचार करिता पै झाला, मग माय बहिणी कन्या समान, सकळा तोषवी बोध करुण, एरीकडे उभयजन मार्गाप्रती गमताती, परी कृश शरीरी भरतरीनाथ, अशक्त पद ठेवी कंठे नापथ, मग व्यान अस्त्र भस्म चिमुटीत, स्थापिता झाला गोरक्ष, मग ते भस्म चर्चिता भाळी, जडूनी गेली अशक्त काजळी, मग क्षणपाती लागता डोळी, गिरणार पर्वती पोचला, तो जाता देखे अत्री नंदन, पायी लोटले उभयजन, मग माये उभयंता कवळून, वदन इंदू कुरुवाळी, म्हणे वस्सा गोरक्षनाथा, भरतरी करता शिणविले तू ते, ऐसे म्हणून कुरुवाळीत, वारंवार मुखाते, त्याच प्रकरणी मोहस्थिती, राया भरतरी ते संपादिती, म्हणे वस्सा श्रम बहुती, आणिले येथे मम वस्से, असो स्थिती वृत्ती धृती सकळा, एकमेकांते घोटाळा, निवेदनी चित्ती संचियेला, तोषाप्रती तरी वरितील, असो आता तुष्ट लक्षण, पुढील अध्यायी सांगेल धुंडी नंदन, मालू नरहरी कृपे करुण, संतगणी मिरवला, स्वस्ती श्री भक्ती कथासार, संमंत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर, नवविशंती तमाध्याय गोडहा, श्री कृष्णार्पणमस्तु, शुभम भवतु, श्रीरस्तु, श्री नवनाथ भक्तिसार, नवविशंती तमाध्याय समाप्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।